बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ. पंतप्रधान पीक विमा योजनेकडे राज्यातील तसेच देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात देखील हीच परिस्थिती असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 10 ते 15% शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनंतरही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही. ₹1 पीक विमा योजना बंद करून नवीन सुधारित पीक विम्यात अनेक निकष असल्याने अनेक शेतकरी पीक विमा काढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मागच्या वर्षी ₹1 सरकारची पीक विम्याची स्कीम होती. एकदम मस्त स्कीम होती, एकदम उत्कृष्ट होती. पण मागच्या वर्षी निवडणुकांना तोंडावरती ठेवून शासनाने ₹1 स्कीम दिली होती आणि आता निवडणुका तोंडावर नसल्यामुळं शासनाने त्याच्यावरती अतिरिक्त शुल्क लावलेले, असा आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा आरोप आहे. मागच्या वर्षी आम्ही ₹1 जो पीक विमा काढला तर आम्हाला पैसे पण भेटले. ते काहींना भेटले, काहींना नव्हते भेटले बरं का. आणि या पाळीस बरेचसे निकष लावल्यामुळं शेतकऱ्यांचं कल आहे ना नाही आहे विमा काढण्यासाठी. आणि ही सेवा जे केंद्र आहे तिथं ₹1 जरी होता पूर्ण फुल गर्दी होती. आता गर्दीच नाही राहिली तिथं. मागच्या वर्षी ₹1 पीक विमा असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी विमा काढला, त्याचा फायदा बऱ्याचशा लोकांना झाला, काहींना झाला नाही. परंतु यावर्षी शासनाने अतिरिक्त शुल्क लावल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवली आहे. एक तर खतांमध्ये अतिरिक्त शुल्क लावले आहे, पीक विम्याचं शुल्क लावले आहे. शेतकऱ्यांनी कुठं कुठं पैसे भरायचे, त्यामुळे यावर्षी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागच्या वर्षी ₹1 विमा असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता. पण यावर्षी जास्त निकष असल्यामुळे कोणी भरायला तयार नाहीये. नैसर्गिक आपत्तीमध्ये जसे अतिवृष्टी किंवा अवेळी पावसामुळे जे शेती पिकाचे नुकसान होते त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षी देखील लागू आहे. त्या अनुषंगाने येवला तालुक्यामध्ये आतापर्यंत 11,999 लाभार्थ्यांनी पीक विमा उतरवला आहे. तरी मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 15 ते 20% लाभार्थ्यांनी आतापर्यंत पीक विमा उतरवला आहे. तरी येत्या 31 जुलैच्या अखेर आपण सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून घेण्यात यावा.